मला या निमित्ताने हेच आपल्या माध्यमातून सगळ्या माझ्या महाराष्ट्रातल्या समाज बांधवांना सांगायचं की ही सामाजिक चळवळ ही म्हणजे दुबळी बनू नये। या चळवळीचा जो आर्थिक कणा आहे तो मोडून पडू नये। ही जर चळवळ टिकली नाही तर त्याचा दुष्परिणाम इथल्या तळागाळातल्या झोपडपट्टीतल्या शोषित वंचितांच्या लोकांच्या जीवनावर अतिशय घातक होणार आहे। आणि म्हणून ह्या समाजाला एक संरक्षण कवच निर्माण करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्या संघटनेला सगळ्यांनी मिळून जपलं पाहिजे, ताकद दिली पाहिजे असं मला या निमित्ताने वाटतंय। आज सुद्धा मातृसमाजाची सामाजिक आर्थिक राजकीय फार मोठे हानी बऱ्याच प्रमाणामध्ये संघटनेच्या माध्यमातून कशा पद्धतीने पुढे समाजासाठी आपल्या कामाची नाही आपण आता मी थोडक्यात भूमिका मांडली वेळेनुसार, पण अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचा अजेंडा हा अत्यंत महत्वाचा आहे आणि तो अत्यंत विचारपूर्वकच आम्ही समाजामध्ये घेऊन आलेलो आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर प्राधान्य कशाला दिलं असेल तर ते अंधश्रद्धा, कर्मकांड, दैववाद आणि ज्याच्यामुळं या देशामध्ये जी क्रांती निर्माण झालेली आणि हजारो लाखो करोडो लोकांना गुलामीतून मुक्त होण्याचा जो मार्ग मिळालेला आहे ते म्हणजे शिक्षण। तर त्या शिक्षणावर सगळ्या लोकांनी कशा पद्धतीने भर द्यावा, लोकांच्या काय अडचणी आहेत, लोकांचं शिक्षणाबद्दलचं जे उदासीन मन आहे ते बदलण्याचा ही सगळी धोरणं घेऊन आम्ही काम केलं। आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आहे, जिल्हा परिषद संघटनेच्या माध्यमातून काही पार्श्वभूमी नाही, तो निर्णय आमचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आमचे जिल्ह्याचे नेते, राज्याचे नेते, आमचे मार्गदर्शक सन्माननीय अशोक फाडे साहेब आहेत आणि जिल्हाध्यक्ष दोन्ही जिल्हाध्यक्ष बसून ठरवते। त्याच्यामुळे मी सध्या काय बोलू शकत काय सांगाल समाजाला एकंदरीत या निमित्ताने? नाही, माझं हेच म्हणणं असेल की या मतभेदामध्ये विकृती विचारामध्ये न राहता आपण मिळून एकजुटीनं एका ताकदीनं राहिलं पाहिजे, तरच या देशामध्ये आपले सर्व लोक सुखाने जगतील आणि त्यांना या ठिकाणी न्याय मिळेल। आपण जर अशा पद्धतीनं एकमेकांच्यावर टीका करत, एकमेकांचं उणं काढत अशा पद्धतीचं जर जीवन जगत पुढे चाललो तर समाजाचं प्रचंड मोठ्या पद्धतीचं वाटोळ निर्माण होईल असं मला म्हणजे फार मोठी भीती माझ्या मनामध्ये आहे। कारण आता जो नोकरीचा जो कॅटलॉग आहे तो कमी प्रमाणामध्ये झालेला आहे, म्हणजे शिक्षण घेणारी मुलं वाढलेली आहेत पण नोकऱ्या मिळत नाहीत। तर अशा परिस्थितीमध्ये समाजाचा टिकाव कसा लागेल, तर आपण सध्या स्थितीमध्ये एकजुटीनं राहिलं पाहिजे एवढा संदेश या निमित्ताने मी देतो। अण्णाभाऊ साठे क्रांती सेना ही सामाजिक संघटना, तिचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ साठे साहेब आणि आमचे जिल्ह्याचे नेते अशोकरावजी उपाडे साहेब, गरकर साहेब आहे आणि आम्ही सर्व जिल्ह्याची टीम आम्ही समाजाचं काम करण्यासाठी आम्ही सर्व तन्मन धनानं आम्ही जिल्ह्यामध्ये काम करणार आहेत आणि जे काही म्हणजे राष्ट्रीय स्तरावरून राज्य स्तरावरून आणि आमचे नेते भाऊ सांगतील त्या पद्धतीने आम्ही जिल्ह्यामध्ये काम करणार। आता नेत्यांना मी प्रश्न विचारला की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही भूमिका असेल का संघटनेची, महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, त्या बाबतीत आम्ही आणखीन बैठक घेऊन आणि किंवा भाऊ आम्हाला जे सांगतील आम्ही त्याच्या मार्गदर्शनाखाली काम करणार। अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेमध्ये महाराष्ट्रभर जर आपण पाहिलं तर युवकांचा मोठा प्रतिसाद आहे, सहभाग आहे आणि या नव्या विचाराच्या नव्या तालमीत बनणाऱ्या युवकांना अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक स्वरूपाचं मार्गदर्शन मिळेल आणि अशा पद्धतीची आखणी या ठिकाणी झालेली आहे। संघटना या महापालिकेच्या निवडणुकीच्या नंतर एक रीतसर कृती कार्यक्रम महाराष्ट्रभर आखणार आहे।